राम राम भावांनो बहिणींनो. आज एका लई दिवसांनी यूट्यूबचा व्हिडिओ बनवून राहिले बरं का मी. म्हणजे तरी तुमचे नाना भाऊ बोलून येत्या पण ती एकटेच राहते. आज आम्ही दोघं मिळून बनवणार आहे बरं का. नाही का मग दोघं मिळून तूच एकटी दिसणार आहे ना, पण मी फक्त पडद्या मागचा कलाकार आहे सध्या. अहो हा, पण मग तुम्ही बोलणार आहे काही काय ना, मी पण बोलणार आहे. आवाज तर येणार आहे ना तुमचा. बर हा बर बर. आज एका विशेष असं आहे का बुवा, आज लई दिवसांनी मटण आणलं. मटन आहे का चिकन आहे? चिकन काय आणि मटण काय असं कसं बोकड्याचं मटण राहतं आणि कोंबडीचं चिकन राहतं. असं आहे का? हा मटणच म्हणते बाई सगळं. नाही, चिकन आहे का मटन आहे सांगा ती. अहो मी भोळी आहे ना. हा तू भोळी आहे मला माहिती आहे. नाही मग आहे ना. अहो मी भोळी आहे म्हणून मग मी मटणच म्हणते सगळ्या. अरे मटन आहे का चिकन आहे ते तरी सांग ना मग आता परत. चिकन आहे चिकन. चिकन आहे ना. हा बरं हा. पण मला चिकनच लय आवडत बरं का भावा बहिणीनं. लय भारी लागत बनवायची तशी भाजी लय भारी लागत. हा हा. तुम्हाला आवडते ना माझ्या हातची भाजी? कोणला? तुम्हाला. खातो बळबळ मग काय आता पर्याय नाही म्हणून. हा का? हा बरोबर बळबळ. आई बया, मग असं कसं म्हणजे तुम्हाला आवडत? बरं बॉयलर कोंबडी आणली का गावरान कोंबडी आणली? गावरान कोंबडी आणली. गावरान कोंबडी आणली का? हा. हा का? गावरान कुठे शिजलं का नाही मग? हो शिजायला टाकलेलं आहे. दाखव. अहो बाई, चटका बस गेलं वाटोळची. हे येऊ राहिले काय? हा बारीक बारीक येऊ राहिली. हाताला चटके बसते बघा भाऊ बहिणीनं आजोबा तेव्हा ते पोटाला खायला येतं ते. हा का? हाताला चटका बसला ते गरम व्हायला. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. असं आहे रे. असं आहे का? हा फुक चूल फुक. अरे तुला जाळ व्हाय ना. अरे रे रे रे. हो वरून पाऊस येऊ राहिला, वल्ले झालेले लाकडं आहे. मग आता काय करावं, चुलीत सवय नाही राहिली भाऊ बहिणी. हा का? झाला 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 झाला. मग ते वल्ले झालेले लाकडं आहे ना दर्शिक. आता पाऊस झालाय भाऊ बहिणी ना आमच्याकडे 2-3 दिवस झाले तेव्हा चांगला म्हणजे चांगलं एक भरणं होईन असा पाऊस झाला. हा का? तुमच्याकडे आहे का नाही नक्की कमी मध्ये सांगा बरं. कोणाकडं? माझ्या भाऊ बहिणीकडं गावाकडं त्यांच्या. हा का? हा मग आहे ना असं आहे. भाजी बनवायचं काम चालू आहे. भाजी आहे का कालवण आहे? कालवण, मटणाचं कालवण. हा त्या मटणाच्या याला कालवण म्हणते. आणि आपण जे बटाटे वांग मेथीची भाजी शेपूची भाजी बनवतो त्याला भाजी म्हणते. अहो पण आता ती सवय लागली ना भाजी म्हणायची, त्याच्यामुळे मग ती भाजी चालतो तोंडात. बर सॉरी सॉरी शक्तिमान. आम्ही का घरात करीत नाही, कारण आमच्या हाताला चालत नाही. आम्ही पहिले ना तिकडे शेड मध्ये करीत होतो, पण आज पण तिकडे बनवायचं होतं. पण तिथं आहे ना काय झालं, भुसरं केलं. भुसरं कायचं? भुसाला गावाचं भुसरं केलं. आणि कांदे भरलेले. गायांची जागा आहे, चान्स तर नाही राहिला. हा हा हा. अशी चूल बांधली मस्त पैकी. बाहेर बनवायचं बेत चाललंय भारी. कसं आहे आता खायचं कुठं? आता इथं पाऊस येऊ राहिलाय बारीक बारीक थेंब. आता काय करावं असं झालंय. तर खायचं पुढं नेमकं असं चाललंय. खायचं तर खरी सगळ्यांना, पण सगळ्यांना म्हणजे आपण 4 जण हो. असं का? त्याच्यावर झाकण तू. किडकं आले आता हे पावसामुळे राहिले लई. किडकू 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 लई वाशित आहो घाण किडकांचा. आवरा आवरा लवकर आवरा. मला मसाला भूक लागली मरणाची. अहो तुम्हाला भूक लागली, सगळं केलेलं आहे. मसाला बिसाला पण एका भाऊ बहिणीनं काय सांगू, चुलीची सवय राहिली. 1 तासभर चूल पेटीत होती. पेटाना आहो ती. एक तर वल्ले झाले लाकडं. मग काय करू, गौऱ्या नाही राहिल्या. आता गौऱ्या थापीत नेले दिसाच्या, गौऱ्या नाही काहीच नाही. चुलच पेटाना कागद घालू घालू. या बघा या असे कागद आहे का. पण गावाकडे असं वातावरण रास्त बा. लय भारी वाटत बरं का. पण गावाकडं असं मस्त कसं वाटतंय, कोणी गावाकडं मस्त आबळ आलेलं आहे बा. हा असं गावापासून 2 किलोमीटर लांब राहतो. मस्त पैकी. माझ्या भावा बहिणीला नक्की माझ्या हातची जर मटणाची चिकन काय
चिकनची भाजी जर खायची असली कालवण हा. जर नक्की या बरं का या बहिणीला भेटायला. हा. भेटायला पण या भाजी खायला या, नक्की बनवून घालीन मस्त अशी हा, भाजी हा. करते, अशी काळी तरीची भाजी करीन मस्त, कांदा बिंदा लिंबू बिंबू हा का? मस्त भाजी करीन ना भाऊ बहिणीसाठी. हा का? मला लवकर दे गिळायला, तू करू राहिली त्यांच्यासाठी भाजी. अहो मग तुलाच पुराणा. हा 1 किलो चिकन आणलं तरी अर्धा किलोची सुद्धा भाजी होत नाही, नुसती उकडलेलं खाऊन घेती तू. पण मी ना हा खरंय बाई. काय खरं आहे बाई? आता खरं म्हणले तरी खरं आहे का? हा अवघड आहे सारं. हे असं तूच चाललं खाती आधी न. वातावरण, हे बघा, चुलीत निसा धुरू राहिलाय लाकडं पेटाना. दुर्गट होईन भाजी ती आता कालवण. ऊस आलेला आहे जोरदार बारीक. हा लाकडं टाकू का तिकडे बेसती? टाक ना. पाऊस यायला लागला ना बघा बहिणी, काय करणार. हे असं गावाकडचं वातावरण, हे रोडच्या कडाला राहतोय आम्ही, असं गाड्या येत्या जात्या, पण आता हे चाललं ना, आता काय करतात, चूल वाटायच्या कडाला आली आमची. मग काय तो ताटात येऊन बसू राहिलो कोण जेवायला? नाही तसं नाही हो. मग कोणी म्हणतं नाही वाटायच्या कडाला आहे, वाटायच्या कडाला त्याला काय होतं, आपलं जिथं आहे तिथं घ्याय, त्याला काय. भारी वाटतं बरं का, पण आम्हाला लय करमतं असं भारी वाटतं. शेतीत कामं चालू आहे असे, आता काय वावर नांगरायचं राहिलंय, खत टाकायचं राहिलं, घासाचं बीज सोडेल होता घास, पण त्याला बीज नाही आलं. ते म्हणे घे का पण तसाच, म्हणलं घेते का पण तसं, मग घेतले काय ना घालून. आता काय करता, असं गावाकडचं तर वातावरण आहे बरं का. भावांनो बहिणीनं असं गावाकडचं वातावरण आहे. आज नानीनं जी चिकनची कालवण बनवलेलं आहे, तर तुम्हाला आवडत असलं तर नक्की या बरं का जेवायला. हां तर व्हिडिओ आवडला तर सगळ्यांना जय जवान लाईक करा बरं का, व्हिडिओ आवडला तर. कारण आपण लई दिवसानंतर आज ब्लॉगिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय. राम राम.